आणि प्लस ही सामनावरची ट्रॉफी या ठिकाणी दिली जाते. वेल प्लेड भगवान. एक अनुभव असतं हे दाखवून दिलं मैदानावरती. त्याचबरोबर साईल यायचं आपलं 500 रुपयाचं रोख पारितोषिक. त्याचबरोबर यशवंत राणे साहिलसाठी तब्बल 1000 रुपयाचं रोख पारितोषिक साहिलसाठी. त्याचबरोबर संघ मालक समीरजी लोंगले यांच्याकडून 500 रुपये आणि वैभवजी दगडे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक साहिलसाठी. तर संघ मालक यांच्याकडून आपण पाहतो आहे यशवंत राणे यांना 1000 रुपयाचं पारितोषिक. तर मान्यवरांचे आभार. विनंती असेल उमेश सर आपण व्यासपीठावरती बसून घ्यायचे. पहिल्या झटका मात्र बसला गेला या स्वर्गीय प्रवीणदादा पाटील प्रतिष्ठान बैकरे परिसर या संघाला स्वतः कर्णधार मात्र माघारी आलाय. यावेळेस फटका खेळलाय राकेश पाटीलच्या बॅटमधून. त्या ठिकाणी शतरक्षक तैनात या. एक धाव मात्र मिळेल या चेंडूवरती. एक धावेनं मात्र अकाउंट ओपन होतं. स्वर्गीय प्रवीणदादा पाटील प्रतिष्ठान बैकरे परिसर या संघाचं एक या धावेनं. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज ऋतिक कोलंबे. एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज मात्र स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाजी मार्कवरती कुशल गुरव स्वतः कर्णधार. मेमेंटरी पॉवर प्लेचं पहिल्या षटक हाताळतोय. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. एक डाव मात्र धावफलकावरती. एक गडी मात्र गमावलाय. चौथा चेंडू घेऊन सज्ज होतोय. यावेळेस क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला गेलाय कारण की डावखुऱ्या हाताचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आलाय ऋतिक कोलंबे. सादाई संघाकडून खेळणारा हा खेळाडू आज स्वर्गीय प्रवीणदादा पाटील प्रतिष्ठान बैकरे परिसर या संघातून खेळतोय. चांगला चेंडू हाताला गेलाय. त्या ठिकाणी डायरेक्ट हिट केली गेली होती. एक धाव मात्र नक्कीच मिळेल. 2 धाबा धावफलकावरती लागल्या जातील. पहिल्या षटकातील 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 2 धाबा मात्र धावफलकावरती आहेत. चांगला खेळ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. चांगलं आयोजन ऋषीदादा राणे यांच्याकडून. कर्जत प्रीमियर लीग 5व्या पर्वामध्ये कशाल्याच्या ग्राउंडवर पाहायला मिळतंय. पुन्हा फटका केलाय लॉंग झोनमध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावतोय. एक धाव मात्र सहजरित्या घेतली जाईल. कासवाच्या गतीने मात्र धावफलक पुढे सरकलं जातं. एक धावेनं मात्र धावफलक पुढे सरकतंय. 3 धावा मात्र धावफलकावरती येत. मेमेंटरी पॉवर प्लेचा षटक मात्र चालू आहे. कुशल याचा शेवटचा चेंडू. यावेळी चांगला चेंडू हाताळला जातोय. वेगवान गोलंदाजी केली जाते. वेगवान चेंडू हाताळला गेला ऋतिकसाठी. निर्धाव चेंडू येतोय. मेमेंटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मात्र समाप्त होईल 3 धावेवरती. एक गडी मात्र गमावलाय स्वर्गीय प्रवीणदादा पाटील प्रतिष्ठान बैकरे परिसर या संघानं. समीर सोमणे स्वतः कर्णधार मात्र माघारी आला. सोमेश्वर मसने खेळाडू मात्र माघारी आला. दुसरं षटक घेऊन तेजस गोलंदाजी मार्कवरती आहे. स्ट्रायकिंग एंडला राकेश पाटील. स्ट्रायकिंग एंडला ऋतिक इजोडिया. गोलंदाजी मार्कवरती तेजस. पहिला चेंडू चांगला चेंडू हाताळला जातोय. स्लोअर डिलिव्हरी केली गेली आहे. निर्धाव चेंडू. चांगली सुरुवात करून देतोय आपल्या षटकाला तेजस हा गोलंदाज. SP चॅलेंजर्स कडाव संघ. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते संघाकडून. दुसरा चेंडू पुन्हा स्लोवर चेंडू होता. यावेळेस फटका केला क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु चेंडू जाईल 1 बाउन्स. 4 धाव्यांसाठी येतोय हा चौकार.
वरती जाऊन पोहोचलाय 7 धाबा त्या फलकावरती आहेत. पुण्याच्या स्लोवर चेंडू टाकला गेलाय त्याच दिशेने फटका खेळलाय. एकदा मात्र नक्कीच मिळेल स्ट्रायकिंग गेटला. आता मात्र टावकुरा त्याचा फलंदाज ऋतिक कोलंबे स्ट्रायकिंग गेटला येतोय. शांत खेळ मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. दोन संघादरम्यान चांगली लढत मैदानामध्ये पाहायला मिळते. चांगलं आयोजन ऋषीदादा राणे यांच्याकडून 5व्या पर्वामध्ये पाहायला मिळतं. कचाकच भरलेलं हे मैदान, प्रेक्षकांची गर्दी मात्र पाहायला मिळते या 5व्या पर्वामध्ये. चांगली खेळपट्टी आहे. यावेळेस फुलटा चेंडूचा पुरेपूर समाचार घेतला जातोय. 6 धाब्यांसाठी चेंडू मात्र जाईल सीमा पार. आपण पहा इथं जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नामवंतानं हलगाव वैजापूर जिल्हा औरंगाबाद यांच्याकडून आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार विजेते आमच्या सोबत आहेत. हेमंत नामदेव कोंडिलकर सर एक आदर्श समाजसेवक आहेत कर्जत तालुक्यातील. रायगडमध्ये त्यांनी आपण सेंद्रिय खत निर्मिती, जीवाभूत घनजीवामृत, कंपोस्ट खत आणि कोबड खत यापासून त्यांनी एक औषध तयार केले आणि त्या औषधामुळे अनेक पॉलिटिक्स जे मॅन्स आहेत त्यांना खरेखूर फायदा होईल. हे राष्ट्रीय गौरव पुरस्कार विजेते हेमंत नामदेव कोंडलकर सर यांचं आपण या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करूया. ओ टू ठीक आहे. कुशल एस पी चॅलेंजर्स कडाव संघाचा कर्णधार कुशल मात्र गोलंदाजी बार्कवरती पुन्हा सज्ज झालाय. पहिला चेंडू घेऊन स्ट्रायकिंग एंडला राकेश पाटील. यावेळेस फटका खेळला राकेश पाटीलच्या बॅट मधून. पहिल्या चेंडूवरती घणाघाती पार केलं जात आहे. 6 धाब्यांसाठी चेंडू जाईल सीमा पार. कबड्डीचे दुसरा चेंडू आपण फटका खेळला गेलाय राकेश पाटीलच्या बॅट मधून. हा जातोय 6 धाब्यांसाठी माल्टी हिट राकेश ब्रँड शेडकर. धाबा कुशल गुरव गोलंदाजी मार्कवरती कर्णधार या संघाचा, त्याला मात्र चोप दिला जातोय. तिसरा चेंडू पुन्हा फटका केला जातोय. 3 चेंडू 3 षटकार. षटकार हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण केली जाते राकेश पाटीलच्या बॅट मधून. कौशल गुरुसारख्या खेळाडूला बॅक टू बॅक 3 षटकार मारणं खूप कठीण असतंय आणि एक कठीण कार्य सोप्या करून टाकलंय भडवलचा प्रतिनिधित्व करणारा आणि इथे एक लाजवाब खेळी साकारणारा राकेश पाटील. 4थ्या चेंडूवरती फटका केला आहे. त्या ठिकाणी चेंडू ऑबेते जेलटिपली जाईल. या ठिकाणी राकेश पाटीलच्या पायरीचा अंत होईल. फलंदाज बाद दुसरा झटका स्वर्गीय प्रवीणदादा पाटील प्रतिष्ठान बेकरे परिसर संघाला. कबड्डीचे छत्तीस धाबा मात्र धावफलकावरती आहे. तिसरा षटक चालू आहे. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. कुशल या गोलंदाजाचा. यावेळेस 5वा चेंडू सूर्यकांतला गेलाय. निदाब चेंडूची सांगता होईल. थोडस कमबॅक करतोय. लगातार 3 षटकार खाल्ल्यानंतर मात्र जाणलंय त्यानं की आपल्याला धावा मात्र जास्त खर्ची करायचा नाहीये. आपल्या गोलंदाजीमध्ये
कारण स्वतः कर्णधार आहे तो संघाचा. यावेळेस पुन्हा श्रेणी धाव चेंडूला ऋतिक फलंदाज होता, परंतु बॅक टू बॅक दोन चेंडू मात्र निर्धाव खेळलाय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 36 धावा धावफलकावरती येत 2 गडी मात्र माघारी आलेत. तर टीम मीटिंग घेऊ नये विनंती असेल. SP चॅलेंजर्स कडाव संघ दोन्ही संघ एक एक मॅच जिंकले, तर दुसऱ्या विजयाची आशा लागली असेल दोन्ही संघाला. परंतु पाहूया कोणता संघ दुसरा सामना विजयी होणार. 36 धावा मात्र धावफलकावरती आहेत. अजूनही चांगले फलंदाज आहेत स्वर्गीय प्रवीणदादा पाटील प्रतिष्ठान बेकरी परिसर या संघामध्ये. स्ट्रायकिंग गेंडला यावेळेस दिनकर तलपे. गोलंदाजी मार्कवरती रुपेश हा गोलंदाज येतोय. 4थं षटक घेऊन पहिला चेंडू. यावेळेस क्रॉस द लाईन फटका केला गेला दिनकर तलपेच्या बॅट मधून. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव मात्र मिळेल. स्ट्रायकिंग गेंडला ऋतिक. 37 धावा. धावफलकावरती येत रुपेश गोलंदाज. गोलंदाजी बारकवरती पहिल्या चेंडूवर मात्र एक धाव घेतली गेली आहे. दुसरा चेंडू घेऊन सज्ज होतोय. यावेळेस फटका खेळला गेला आहे. घुटना टेक तमाशा देख येतोय 6 धाव्यांसाठी. दोस्ती ग्रुप बॅनरवरती लगावला जातोय 6 धाव्यांसाठी षटकार. साइड मात्र धावफलक जाऊन पोहोचेला 43 धावा. 43 धावा. 4थ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवरती षटकार लगावला जातोय. रुपेश या गोलंदाजावरती हल्ला. पुन्हा फटका केलायचा होता त्या ठिकाणी फलंदाज बाद. तर नवीन फलंदाज आपण पाहतोय ज्ञानेश्वर लदगे. कर्जत टेनिस क्रिकेटमधले एक अनमोल हिरा आणि कर्जत टेनिस क्रिकेटमधले असोसिएशन मेंबर, एक लाजवाब साथीदार. जरी देवाभोईर खेळत नसतील पण त्यांचे खास मित्र आहेत ज्ञानेश्वर, आणि त्यांचं अचूक लक्ष असेल या खेळीवरती का ज्ञानेश्वर कशा प्रकारे फलंदाजी करतोय. का जेव्हाही ज्ञानेश्वर खेळतात देवाभोईर खुश असतात. तर इथे देवाभोईरचं पूर्णपणे लक्ष आहे ज्ञानेश्वरवरती, आणि त्यामुळे अतिरिक्त दबाव पण असेल ज्ञानेश्वरवरती. असोसिएशन कमिटी मेंबर आहेत आणि इथे आपल्या संघासाठी कामगिरी पण करणं गरजेचे असणार. 43 धावा मात्र धावफलकावरती आहेत. 3 गडी मात्र बाद झाले गेले आहेत. 4थ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 4था चेंडू घेऊन पुन्हा सज्ज झालाय रुपेश मस्कर हा गोलंदाज. नवीन गेलेला फलंदाज ज्ञानेश्वर स्ट्रायकिंग गेटला सामना करतोय. पहिला चेंडू सामना करत असताना मात्र काहीसा चेंडू समजला नाहीये ज्ञानेश्वर याला. एक धाव तर घेतली आहे लेग बायच्या स्वरूपात. पंच आमच्याकडे सांगतायत एक धाव मात्र मिळेल. 44 धावा धावफलकावरती लागल्या जातील. स्वर्गीय प्रवीणदादा पाटील प्रतिष्ठान बेकरी परिसर या संघाला 44 धावा. 3 गडी बाद. 5वा चेंडू
यावेळेस फटका खेळला आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावतोय परंतु चेंडू जाईल वन बाउन्स मिळतील त्या 4 धाबा. निशांत बरीच वर्ष या दोन खेळाडूंनी आपल्या गावासाठी घालवले. चांगला क्रिकेट खेळतात दिनकर आणि ज्ञानेश्वर. एकाच गावातून श्री गणेश वडवली संघाकडून ते खेळत असतात. एकामेकाच्या साथीने अनेक वेळा आपल्या संघाला विजय मिळवून देणारी ही जोडगोली मैदानावरती आहे. इथे त्या जोडगोलीला उत्तर द्यायचे, कारण इथे जर धावसंख्या उभारावी लागणे, कारण समोर कौशल गुरव याचा मजबूत संघ मानला जातो आहे. एस पी चॅलेंजर या संघासमोर जर खेळायचं आहे तर 60+ धावा कुटाव्या लागतील. आणि ही धावा कुठण्याची जिम्मेदारी सध्या तरी ज्ञानेश्वर आणि दिनकर तलपे सध्या ग्रामपंचायत सदस्य आहेत, म्हणजे डबल एक जिम्मेदारी यांच्या खांद्यावरती आहे. इथे चांगल्या प्रकारे फलंदाजी करणं गरजेचे असणार. निशांत यावेळी चांगला चेंडू चौकार काढल्यानंतर कमबॅक करतोय रुपेश हा गोलंदाज. निदाव चेंडू फेकतोय. 4 षटकांचा इथे खेळ मात्र समाप्त होतोय. धावफलकावरती धाबा आहेत त्या 48 धाबा. तर या ठिकाणी आपण पाहतोय हेमंत कोंडिलकर सर, ज्यांना आताच राष्ट्रीय गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे, त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करतो. मी उत्तमजी भोईर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते जिजाऊ सेवाभावी संघ छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार प्राप्त हेमंत कोंडिलकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि एक नवीन रासायनिक खत त्यांनी तयार केलं आहे, ज्या पोल्ट्रीमधून दुर्गंधी पसरते आणि त्यावरती मात करण्यासाठी एक औषध त्यांनी तयार केलेलं आहे. आणि लवकरच त्यांचं औषध या ठिकाणी पॅटर्न होणार आहे, असे हेमंत कोंडिलकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी आयोजकांच्या वतीने मान सन्मान केला जातोय. जाऊया मैदानाकडे. या शेवटचा षटक आणि अंतिम षटक घेऊन जय गोलंदाजी मार्कवरती येतोय. पहिला चेंडू चांगला हाताला गेला. स्ट्रायकिंग गेडला ज्ञानेश्वर हा फलंदाज न स्ट्रायकिंग गेडला दिनकर. हे दोन फलंदाज मैदानात या शेवटचा षटक घेऊन येतोय. जयेश हा गोलंदाज पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. चांगली सुरुवात. पुन्हा त्याच दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव येत आहेत जयेश या गोलंदाजाच्या. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल मैदानामध्ये. 48 धावा मात्र धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकामध्ये किती धाबा येणार चांगला संघ एक एस पी चॅलेंजर्स कडाव समोर आहे. यावेळेस फटका केला, ड्राईव्ह केलं गेलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावतोय. थोडंसं त्या फंबल होत्या आणि या मिसफिल्ड केली जाईल. क्षेत्ररक्षकाच्या मार्फत मिळतील त्या 4 धाबा. मध्ये हे 2 संघ मात्र मैदानामध्ये खेळताना पाहतोय. यावेळेस दांडी गुल त्रिफला उद्ध्वस्त केला जातो आहे ज्ञानेश्वर या फलंदाजाचा. या 2 संघांना विनंती करतोय, यानंतरची मॅच तुमचे दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉक्स बॉक्स समोर यायचे. तर मॅचमध्ये स्पीडअप घ्यायचे, कारण मॅच एक इनिंग संपल्यानंतर दुसऱ्या इनिंगच्या क्षेत्ररक्षकांनी लगेच मैदानात जायचे आणि त्यानंतर मॅच संपल्यानंतर जेही टॉस जिंकून ज्यांचा निर्णय असेल त्या निर्णयाची अंमलबजावणी करायचे. मित्रांनो, आज भरपूर मॅचेस बाकी आहेत आणि मॅच उजेडामध्ये झाल्या, प्रकाश झोकत झाल्या तर अति उत्तम होतात. इथे अंधारा लवकर होतोय, 6 परत अंधेरा होतोय. या दरम्यान पाहतो चेंडू फेकून दिला जातोय सीमारेषे पलीकडे. रन्स बिल 3चा आलेला खन 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 खनित षटकार. बादशाह 11 आणि NB फाउंडेशन दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉक्स बॉक्स समोर येऊन उभं राहायचे.
चला चेंडूची पूर्तता करायची आहे. चला नवीन चेंडूची पूर्तता करा, कारण नियम आहे या स्पर्धेचा, कधीही चेंडू गेला तरी आपल्याला नवीन दिला जाईल. चला एकच चेंडू राहिलाय. मॅच बॉल घ्यायचे. इथे मॅचमध्ये बॉल हरवला, खराब झाला, फुटला तरी नवीन चेंडू घेण्याची अनुमती देण्यात आलेली आहे. जपलेचा शेवटच्या चेंडूवरती या झटका बसला जाईल स्वर्गीय प्रवीणदादा पाटील प्रतिष्ठान बेकरी परिसर संघाला. 58 धावा मात्र धावफलकावरती आहेत. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 5 गडी मात्र बाद झालेत. विजयासाठी 59 धावसंख्येची गरज असेल SP चॅलेंजर्स कडाव संघाला. तर चला लवकर क्षेत्ररक्षण साजून घ्या, जास्त वेळ घेऊ नये. तर मी या ठिकाणी आमंत्रित करतो माननीय संदीपजी खंडागले साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकचा कौल या ठिकाणी होतोय. NB फाउंडेशन वर्सेस बादशाह 11. दोन संघ, एकीकडे NB फाउंडेशनने एक सामना विजयी एक सामना गमावला आहे, तर एकीकडे पाहिलं बादशाह 11ला 2 सामने गमावावे लागले. आणि खरंच पाहिलं गेलं सागर खूप कठीण परिस्थिती होऊन बसले बादशाह 11 संघाची, कारण दोन्ही क्षेत्रामध्ये निकामी ठरलेत, गोलंदाजी असू द्या फलंदाजी असू दे. इथे संदीपजी खंडागले सर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकचा कौल केला जातोय. तर टॉस या ठिकाणी आपण पाहतोय प्राप्त केलाय अभि सर. एक सामना गमवून एक सामना तुम्हाला विजय प्राप्त केलाय. पहिल्या सामन्यामध्ये सुरेख विजय होता, पण दुसऱ्या सामन्यामध्ये गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही बाजूने तुमचा संघ फेल गेला होता. तर इथे काही सुधारणा नवीन नक्कीच सुधारणा करण्याचा प्रयत्न असेल आणि बॅटिंग बॉलिंगमध्ये ज्या चुका झाल्या त्या परत पुनरावृत्तन होणार नाही याची काळजी घ्या. तर इथे सागर हार्डलक दादा 2 मॅच गमावले आहेत, पण जर या स्पर्धेमध्ये टिकायचं आहे तर तुम्हाला इथे विजय मिळवणं गरजेचं आहे. इथे प्रथमतः फलंदाजी भेटले, या अगेन्स्ट पाहिलं होतं 90 धावांचं लक्ष तुमच्याकडे देण्यात आलं होतं. तिथे चांगली फलंदाजी चेस चांगली होती, पण काही शेवटच्या टप्प्यात तुम्हाला माघारी परतावी लागली होती. इथे फलंदाजी करताना किती धावसंख्या उभारण्याचा मानस असेल? प्रयत्न तर असेल जास्तीत जास्त धावा करण्याचा. सागर पहिल्या सामन्यामध्ये वेळेला निनाद ओपनिंगला होता, त्यानंतर पाहिलं गेलं 4-5व्या क्रमांकाला गेला, पण इथे कुठेतरी फलंदाजीमध्ये स्ट्रॅटेजीमध्ये काहीतरी चेंजेस करण्याचा पूर्ण एकदा मानस. ते तर आता बॉलिंग अटॅक बघूनच करू चेंजेस. पण सागर पहिला फॉर्म आणि आज पहिल्या दोन्ही मॅचमध्ये तो सागर दिसला नाही. शेवटी गेम हे कधी होतं कधी नाही होते. शेवटी एक्सपिरियन्स महत्त्वाचा नसतो, कधी कधी प्रेझेंटेशन खूप महत्त्वाचा असतो. आज दुहेरी भूमिका आहे, कारण कर्णधार पद पण तुमच्याकडे, याचा काही दबाव? दबावावर मी कधी घेतच नाही. इम्पॉर्टंट. तर बेस्ट ऑफ लक सागर, कारण 2 मॅच तुमच्याकडे शिल्लक आहेत आणि इथे क्रिकेटला आपण सुरुवात करतोय. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, दीपक पाटील सर आपल्या सोबत असतील. मी थांबतो, तुम्ही पाहत बसा कर्जत प्रीमियर लीग 2022-16 वर्ष 5वे आपण पाहतोय. हे 5वं सीझन पाहतोय या KPLचं. अनेक प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत, अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मी विनंती करतोय कर्जत तालुक्यातून आलेले वरिष्ठ मान्यवर नागरिक या ठिकाणी उपस्थित असतील. ते आपलं हक्काचं स्टेज आहे, हे हक्काचं व्यासपीठ आहे. आपण या व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेमध्ये अर्थात ऋषिकेश राणे सर, कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशन आणि जय हनुमान क्रीडा मंडळ कशेले यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया दीपक पाटील सर यांच्याकडे. हॅलो, थँक्यू निशांत बागडे, त्यांचा आवाज आपण ऐकत होतात. अतिशय महत्त्वाचा सामना सुरू आहे मैदानावर. जाऊया पुन्हा एकदा SP चॅलेंजर्स कडाव
संघाला जिंकण्यासाठी हव्या त्या 59 धावा. चांगल्या पद्धतीने मित्रमणीने स्कोअर रिस्ट्रिक्ट केला. कुशल गुरवर 3 लगातार षटकार पडल्यानंतर सुद्धा ही धावगती रोखवण्यामध्ये यश मिळालं. कारण असं वाटत होतं एका वेळेला 70च्या आसपास ही धावसंख्या जाते की काय, परंतु ही धावसंख्या मात्र रोखली गेली 58 वर. 59 धावांचं लक्ष आहे. गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतोय जीत रोझरिया. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस होता. वेगाने टाकलेला हा बॉल ऑन साइडला खेळून काढला. मिड विकेट झोनकडे सिंगल येईल. एकेरी धावसंख्येनं मात्र खातं उघडलं जात आहे. ते अर्थातच SP चॅलेंजर्स कडाव संघाचं. पहिला सामना मात्र संघानं जिंकला. अगदी एकाच गावामधील 2 खेळाडू कॅप्टनशिप करत असताना आपण पाहिलं. एका बाजूला कुशल गुरव आणि अभि देवगरे होते. त्यावेळेस मात्र NB फाउंडेशन संघाला पराभूत व्हावं लागलं होतं आणि ही मॅच सुद्धा महत्त्वाची असेल. आता मात्र SP चॅलेंजर्स कडाव अर्थातच सुदामदादा पवाळी यांचा हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. नितीनजी काळोखे मॅनेजर असतील या टीमचे. हा फटका इथून मात्र पाहायला गेलं तर कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे फसलाय. बेस्ट टायमिंग स्ट्रोक कव्हरच्या दिशेमध्ये झेलला जातोय. पहिलाच पाहायला गेलं तर विकेटचं पतन मात्र होईल. खातंही उघडू न देता ही फार महत्वपूर्ण विकेट SP चॅलेंजर्स कडाव संघानं गमावले ज्ञानेश्वरच्या स्वरूपात. तर ज्ञानेश्वरला मात्र भोपळाही फोडू दिला नाहीये. जीत वेगवान गोलंदाजी करतोय. प्रभावित केलंय. जो वेग आहे प्रचंड आहे जीतचा. नवीन बॅट्समन मैदानामध्ये योगेश चाललाय. योगेश घावरे. गोलंदाज जीत पुन्हा एकदा सज्ज होतोय. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नव्हतं. ऑन साइडला पुन्हा एकदा मिड विकेट झोनकडे बॉल येतोय. सिंगल येईल. एकेरी धाबेच्या पद्धतीनं मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 2 धाबा. एक महत्वपूर्ण विकेट मात्र गमावले. सलामीवीर अर्थातच DK ज्ञानेश्वरला मात्र गमावले या मॅच मध्ये आणि त्याच्या विना मात्र लढावं लागेल SP चॅलेंजर्स कडाव या टीमला. एक आदर्श व्यक्तिमत्व सुदामदादा पवाळी यांचा संघ. कडाव परिसरामध्ये सातत्याने आपण जेव्हा नाईट स्पर्धा पाहतो त्यांचं फार मोठं योगदान त्या स्पर्धेसाठी असतं. शिवभक्त आहेत आणि एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतोय. तर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा जाऊया. जीत जो भन्नाट वेगानं मोठ्या ऊर्जेनं गोलंदाजी करतोय. इथे मात्र बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, एज घेतली आउटसाइड आणि तदनंतर मात्र यष्टीरक्षकांना टिपलेला झेल. दुसरा धक्का बसलाय. SP चॅलेंजर्स कडाव संघाची सुरुवात मात्र खराब झाले आणि 2 या धावसंख्येवर 2 गडी बाद झालेत. सावधानतेनं खेळावं लागेल या मॅच मध्ये. सलग दुसरा विजय संपादित करायचा असेल SP चॅलेंजर्स कडाव संघाला. पहिल्या मॅच मध्ये मात्र बलाढ्य NB फाउंडेशन टीमला मात्र पराभूत केलं होतं आणि इथे या मॅच मध्ये सुद्धा जर पहिल्या इनिंगचा खेळ पाहिला तर कॅप्टन कुशल गुरववर मात्र जो हल्ला चढवला होता, ज्या पद्धतीनं फटकेबाजी आपण पाहिली होती, जे लगातार 3 षटकार सलामीवीर राकेश पाटीलच्या बॅटमधून निघाले होते, का अप्रतिम फटकेबाजी करत होता आणि त्यानंतर मात्र जो धावसंख्या कंट्रोल केली गोलंदाजांनी शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये, नक्कीच त्यांचं कौतुक सुद्धा केलं जाईल. परंतु इथे खराब सुरुवात झाली. गोलंदाज जीत मात्र अचूक टप्प्यावर इथे मात्र फटका फसलाय. बॉल हवेमध्ये आणि शेवटच्या क्षणाला मात्र स्वतःचा तोल सांभाळत बॉलला आतमध्ये ढकललंय. चान्स जरूर होती त्या ठिकाणी. आणखीन एक फलंदाज बाद झाला असता आणि झेल हातामध्ये सुद्धा बसला होता, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र त्याला असं वाटलं की मी बाहेर जातोय की काय बॉल घेऊन. ज्ञानेश्वर लदगे त्या ठिकाणी होते, परंतु चांगला प्रयत्न त्यांचा होता, परंतु दैव बलवत्तर आपण म्हणूया फलंदाजाचं की त्याला जीवनदान मिळालंय. अन्यथा तिसऱ्या विकेटचं पतन मात्र झालं असतं पहिल्या ओव्हरमध्ये. काय भन्नाट वेगानं मात्र गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावर टाकलेले हे चेंडू मात्र थोडंसं परीक्षा घेतात. कसोटीचा काळ आहे, परंतु यावेळेस मात्र चांगला फटका, स्वीपचा फटका मात्र डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. आत्मविश्वास वाढवणारा SP चॅलेंजर्स कडाव टीमसाठी हा खणखणीत असा षटकार. या षटकाराच्या 6 मात्र टीमची धाव पोहोचले ती 10 या आकड्यावर. 10 रन्स, 10 धावा धावफलकावर. 2 फलंदाज गमावलेत, परंतु हा षटकार मात्र शेवटच्या बॉलवर आलाय.
तो जीतनं पहिले 5ही चेंडू जर आपण पाहिले तर अगदी टिचून मारा, परंतु हा रडारमध्ये होता बॉल, ज्याला सहज रीतीनं स्वीपच्या माध्यमातून मात्र 6 धाबा खेचून आणल्यात. 10 धाबा झाल्यात. आता मात्र येणारे 24 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता. 4 ओव्हर्समध्ये 49 करायच्या हा सामना जिंकण्यासाठी. कुशल गुरव जोपर्यंत मैदानामध्ये असेल तोपर्यंत एसबी चॅलेंजर्स कडाव संघाच्या पाठीराख्यांना चिंता करण्याचं काम नसेल, कारण खेळाडू असा आहे शेवटपर्यंत लढायचं. अगदी तांत्रिकदृष्ट्या सक्षम असणारा फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. टेक्निकलदृष्ट्या स्ट्रॉंग आहे, एक शांत आणि संयमी स्वभावाचा खेळाडू आहे. मग गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, तीनही फॉर्मॅटमध्ये मात्र नेहमीच आपलं योगदान देत असो, महत्त्वपूर्ण योगदान देत असो. रायगड प्रीमियर लीगमध्ये सुद्धा खेळाडूला पाहिलं आणि चांगला परफॉर्मन्स सुद्धा राहिला आहे. तर कुशल गुरवला आपली कुशलता पुन्हा एकदा सिद्ध करावी लागेल, कारण गरज आहे. आघाडीचे 2 फलंदाज बाद झाल्यानंतर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 2 फलंदाज गमावले, ज्ञानेश्वर आणि त्याचप्रमाणे योगेश, ज्याला खातंही उघडं दिलं नव्हतं. इथे दुसऱ्या षटकाची धुरा मात्र दिली जाते ती दिनकर तळपेवर. आता मात्र हा फटका गुडघ्याचा आधार घेत खेचला होता डीप स्क्वेअर लेगला. जल्लोष आता मात्र पाहायला मिळतोय आणि का होऊ नये, कारण मोठा मासा गळाला लागलाय. कुशल गुरवला आता मात्र मैदान सोडावं लागणार आहे. अप्रतिम झेल त्या ठिकाणी टिपला जातोय शंकरच्या माध्यमातून आणि दिनकर तळपेला मात्र पहिल्याच बॉलवर ही गोल्डन विकेट मिळवतोय. तिसरा धक्का. एसपी चॅलेंजर कडाव टीमचा कॅप्टन मागे फिरलाय. विकेटसाठी सापळा रचला होता, काही झालं तरी ही विकेट मिळवायची होती. आता मात्र आत्मविश्वास वाढला असेल तो अर्थातच आपण पाहतोय स्वर्गीय प्रवीणदादा पाटील प्रतिष्ठान या संघाचा बेकरी परिसर, कारण 3 फलंदाज बाद झाले आणि त्याच्यामध्ये कुशल गुरवची विकेट आहे. त्यामुळे थोडंसं कठीण तर होणार. आता मात्र एसपी चॅलेंजर्स कडाव टीमसाठी आता लढावं लागेल, कॅप्टन विना लढावं लागेल. आता मात्र संघर्षाचा काळ आहे. आता कोणता फलंदाज आता आपल्या धैर्यानं सामना करतोय गोलंदाजा हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं आहे, कारण प्रत्येक वेळी आपले स्टार खेळाडू खेळतीलच असं नाही आहे. त्यांना सुद्धा बाकी इतर फलंदाजांची साथ मिळणं गरजेचं आहे आणि ही साथ आज या मैदानावर मात्र तेजस किंवा अक्षयच्या माध्यमातून मिळणार का. पहिल्याच बॉलवर गोल्डन विकेट. अडवा बॅटने खेळलाय, वॅकंट एरिया आहे त्या ठिकाणी. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षकासाठी लॉंग चेस बॉल मात्र डीप मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. मच युनायटेड बाउंड्री. चौकार येतोय. 4 धाब्याने मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 14 या आकड्यावर. 3 फलंदाज गमावलेत. टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून ड्रोनच्या साह्यानं ही क्षणचित्र आपण पाहतोय. अगदी या मैदानाच्या प्रेमात पडाल असं सुंदर क्रीडांगण, क्रीडा नगरी आपल्याला पाहायला मिळते. कशेळी येथील हे मैदान अप्रतिम मैदान आपल्याला पाहायला मिळते ड्रोनच्या साह्यानं. खूप सुंदर क्रीडा नगरी. कर्जत प्रीमियर लीग 5व्या पर्व आपण पाहतोय आणि आज या स्पर्धेचा पहिला दिवस आहे. टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून गौरवजी सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेसाठी मेहनत घेत असताना आपण पाहतोय. 2 रन्स मिळतील. त्या 2 धावांच्या बरोबरीनं मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16वर. 16 रन्स, 16 धावा धावफलकावर. असंच खेळावं लागेल, कारण इथून मात्र 59 धावा करायच्यात या मॅचमध्ये. दुसरा सामना जिंकायचा असेल कडाव टीमला. स्वीप करण्याचा प्रयत्न, लाईक बिफोर द विकेट. पायचीत सापडलाय यष्ट्यांच्या मधोमध. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाजाला परतावं लागेल. 4था धक्का बसलाय. एसपी चॅलेंजर्स कडाव संघाचा तेजस गायकवाड LBW होतोय बाद. एका पाठोपाठ एक विकेट्स आता मात्र फेकल्या जातात आणि दबाव क्रिएट झालाय. अफलातून गोलंदाजी पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहिलं जीतला आणि त्याच्याच पावलावर पाऊल टाकून दिनकर तळपेनं सुद्धा 2 विकेट्स घेतल्यात आणि संपूर्णपणे आपण म्हणूया फलंदाजीचा जो कणा होता, आघाडीचे सगळेच प्रमुख फलंदाज, या फलंदाजांना आता मात्र पॅव्हेलियनमध्ये बसून हा सामन्याचा आनंद घ्यावा लागणार आहे. आता मात्र तुम्ही काही करू शकणार नाहीयेत. मधल्या फळीतील तळाच्या फलंदाजांवर मात्र तुम्हाला स्थिरावावं लागेल. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून स्क्रीन आपण पाहतोय टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून. खूप सुंदर आणि विलोभनीय दृश्य या क्रीडांगणाची आपण पाहतोय. कशेळीचं हे मैदान. कर्जत प्रीमियर लीग 2022 5वं वर्ष आणि चांगली स्पर्धा
या विभागामधील पाहायला गेलं तर एक मानाची स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं, क्रिकेटचा खराखुरा अस्सल राडा, क्रिकेटचा डंका करणारी स्पर्धा, क्रिकेटचा आण बाण शान असणारी दर्जेदार मानाची स्पर्धा म्हणून पाहिलं जातं कर्जत प्रीमियर लीगकडे. आणि ती स्पर्धा मात्र आजपासून सुरुवात झाली. येणारे 6 दिवस मात्र ही स्पर्धा मनमुराद आनंद देणारी ठरणार, यात तीळ मात्र शंका नाहीये. बरेचसे नवीन खेळाडू चमकतील, माजी खेळाडूंचा परफॉर्मन्स तुम्हाला पाहायला मिळेल. अचानकपणे नवीन नावं तुमच्या समोर येतील. चांगलं प्लॅटफॉर्म देण्याचं काम कर्जत टेनिस क्रिकेट संघटनेच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी केलंय. आणि एक चांगली स्पर्धा, ज्या स्पर्धेचा नक्कीच नामोल्लेख व्हायला हवा, कारण ही स्पर्धा पाहूनच आज सगळीकडे प्रीमियर लीगचं लोण पसरलंय. ज्या मोठ्या मोठ्या प्रीमियर लीग्स होतात, परंतु इथे मोठा फटका पाहायला मिळतोय. मिड विकेट झोनच्या बाहेर फेकलेला हा फटका 6 धावा मिळवून देतोय एसपी चॅलेंजर्स कडाव संघाला. फलंदाज अक्षयच्या बॅटमधून. स्लॉट मध्ये होता, रडार मध्ये होता, त्यामुळं सहज रीतीनं स्लॉट स्वीपचा वापर केला आणि अक्षयनं अगदी खातच उघडलंय या षटकाराच्या सहाय्यानं. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 23 या आकड्यावर. 23 रन्स ऑन बोर्ड. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 23. तर ड्रोन व्ह्यू आपण पाहतोय कर्जत प्रीमियर लीग 2022. आयोजक ऋषिकेश राणे आणि संपूर्ण मुख्य व्यासपीठ आपण पाहतोय. अगदी सुसज्ज असं व्यासपीठ. सगळ्या ट्रॉफीज आपण पाहतोय. कर्जत प्रीमियर लीग मधील विजेत्या संघांना ज्या येणार आहेत, त्याचप्रमाणे संपूर्ण उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक सिरीज असेल, सगळ्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. संपूर्ण व्यासपीठ आपण पाहतोय. व्यासपीठावरील सगळ्याच मान्यवर आपण पाहू शकाल. tenniscricket.in च्या माध्यमातून, ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही क्षणचित्रे आपण पाहतोय. सुंदर दृश्य. गुड वर्क गौरवजी सावंत आणि tenniscricket.in च्या माध्यमातून ही क्षणचित्र तुमच्या समोर पोहोचवली जातात. संपूर्ण व्यासपीठाचा नजारा आपण पाहतोय. सगळेच व्यासपीठ या स्पर्धेचे मुख्य आयोजक ऋषिकेश राणे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना आपण पाहू शकाल या स्पर्धेच्या माध्यमातून. कर्जत प्रीमियर लीग 2022 भव्य दिव्य आयोजन, दर्जेदार मानाची स्पर्धा. कारण हा 5वा फलंदाज बाद झालाय आणि इथून मात्र 16 चेंडू आणि अजूनही 35 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी, परंतु आघाडीचे सगळेच फलंदाज बाद झालेत. चांगली टक्कर दिली जाते. स्वर्गीय प्रवीणदादा प्रतिष्ठान बेकरे परिसर या टीम कडून काही झालं तरी मॅच जिंकायची आहे. दोनही संघ विजेते आहेत पहिल्या मॅच मध्ये, परंतु दुसरा सामना जिंकून मात्र या लीग मध्ये टॉप 2 मध्ये जाण्याचा प्रयत्न असेल आजच्या दिवसामधील, आणि तो प्रयत्न राहील प्रत्येक संघांचा प्रामाणिकपणे. आणि ज्या पद्धतीनं फाईट दिली जाते कुशल गुरवच्या संघाला, लाजवाब कामगिरी करतात गोलंदाज. जीतनं आज प्रभावित केलंय. पहिल्याही मॅच मध्ये आपण पाहिलं वेगवान गोलंदाजी करतो, या वेगाबरोबर नियंत्रण सुद्धा आहे त्याचं गोलंदाजीवर. राईट अमोर द विकेट. हा चेंडू अगदी समोर खेळलाय. ऑन राऊचा फटका, अप्रतिम झेल, अफलातून झेल टिपलाय. क्षेत्ररक्षकांची साथ, चला करू या फलंदाजांवर मात. आणि या सूत्राप्रमाणे आता मात्र चाललाय स्वर्गीय प्रवीणदादा प्रतिष्ठान बेकरे परिसर टीमसाठी आणखीन एक महत्वपूर्ण सफलता. अफलातून झेल कॅरी झालाय ऋतिक कोलंब्याच्या माध्यमातून. अप्रतिम झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. 6वा धक्का आता मात्र सहन करावा लागेल एसपी चॅलेंजर्स कडाव टीमला. दीपक सर पहा, या ठिकाणी आपण पाहतो मालिका 20 साठी जी बजाज सर्व्हिस सेंटर कर्जत यांच्या माध्यमातून एक बाईक आपण पाहतो. सिटी 100 बाईक्स मालिका 20चा किताब असेल. मित्रांनो जरूर भेट द्या, कारण आता फक्त 2 व्हीलर गाडीची सर्व्हिस करा फक्त 199 रुपयात. AMC घेतल्यावर 20% सूट आहे त्यांच्याकडे. पावसाळ्यामध्ये चेकअप ऑफर आहे. 9 चेक पॉईंट चेक करा फक्त 99 रुपयामध्ये. जरूर भेट द्या. आपण पाहतो ॲड्रेस आहे 4 फाटा कर्जत नेरळ रोड कर्जत रायगड. VM बजाज सर्व्हिस सेंटर. 6वा धक्का बसलाय. यावेळेचा हा बॉल जोरदार अपील पाहायला मिळते. लाऊड अपील फ्रॉम ऑल फिल्डर्स.
आणि काय गोलंदाजी होता, विकेट हॅट्रिक नोंदवली जाते जीतच्या माध्यमातून. लगातार तिसरा धक्का दिलाय या ओव्हरमध्ये अफलातून आणि फलंदाजीचा कडा मोडून काढलाय. आता मात्र टेन्शन वाढलंय आणि का वाढू नये, काय अप्रतिम दर्जाचा मारा मात्र पाहायला मिळाला. भेदक गोलंदाजी पाहायला मिळाली ती जीत कडून आणि हा धक्का लागलाय. धक्का क्रमांक 7वा फलंदाज एसबी चॅलेंजर्स कडाव टीमचा मैदान सोडतोय. संपूर्णपणे अगदी पत्त्यांचा डाव जसा कोसळावा तशाच पद्धतीनं इथे पाहायला मिळते. ते सगळेच फलंदाज बाद होताना. तर जीतसाठी विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक आले 500 रुपयांचं. सन्माननीय आमचे मान्यवर सुरेशजी यांच्याकडून हे पारितोषिक या ठिकाणी जमा झालंय. तर 5 विकेट्स ऑल. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या जीतसाठी. 5 फलंदाज बाद केले आहेत आपल्या 2 ओव्हर्स मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. जीत काय गोलंदाजी होते, इन स्विंगर होता, आतमध्ये येणारा झपकन आतमध्ये आला होता. रनआउटची शक्यता त्या ठिकाणी होती. जोरदार हिट करण्याचा प्रयत्न परंतु लागलाय बॉल. तो गोलंदाज झाला. फर्स्ट एड बॉक्स लवकरात लवकर मैदानामध्ये न्यायचा आहे. फर्स्ट एड बॉक्स. तर कर्जत प्रीमियर लीग 2022 आज या स्पर्धेचा पहिला दिवस आहे. क्षणचित्र आपण पाहतोय ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून. आयोजक अर्थातच ऋषिकेशजी रामराणे, कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं जर्मन क्रिकेट संघ कशेळे आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय. हे मुख्य व्यासपीठ आपल्या स्क्रीनवर आणि या ड्रोनच्या माध्यमातून tenniscricket.in च्या माध्यमातून संपूर्ण हा सोहळा आपण अनुभवतोय. फार सुंदर दृश्य या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच संपूर्ण कर्जत टेनिस संघटनेचे उपाध्यक्ष राजेजी बोडक साहेब या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे पदाधिकारी देवा भोईर साहेब सुद्धा उपस्थित आहेत. आपले या विभागामधील दिग्गज समालोचक संदीपजी गायकवाड सरांना आपण पाहू शकाल. स्पर्धेचे संपूर्ण इतर मान्यवर मंडळी संपूर्ण सामन्याचा आनंद घेत असताना या मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय. ते एका पाठोपाठ एक फेकलेल्या विकेट्स आणि त्याच्यामध्ये आता वाढलेलं टेन्शन. 12 बॉलमध्ये 33 करायच्या. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. जीतनं टाकली 2 षटकं. या 2 ओव्हर्समध्ये त्यानं दिल्या 12 धाबा आणि तब्बल 5 फलंदाजांना बाद केलंय या गोलंदाजांना. अप्रतिम कामगिरी मात्र मैदानामध्ये केलंय. निम्मा संघ एकट्यानं गारद केलाय. काय गोलंदाजी असेल, काय ती भीषणता असेल, कशा पद्धतीनं त्याचे चेंडू उसळत होते याची कल्पनाच न केलेली बरी. फलंदाजांनी मात्र मैदान सोडणं पटापट पसंत केलंय आणि जीतच्या या माऱ्यासमोर, या भेदक माऱ्यासमोर वाताहत झाले. दाणादाण उडवले ती या गोलंदाजानं आणि आता मात्र संघ संकटामध्ये आहे. एसपी चॅलेंजर्स कडाव संघाला या संकटामधून बाहेर कोण काढणार. 12 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. सामना अजूनही पाहायला गेलं तर निघू शकतो इथूनही, परंतु त्यासाठी फटकेबाजी करावी लागेल तळातील फलंदाजांना आणि फटकेबाजी करण्यासाठी मैदानावर आपण पाहतोय संदीप आहे, त्याचप्रमाणे अक्षय आहे. या 2 फलंदाजांवर आता मात्र निर्भर राहावं लागेल. कारण त्याचं असं होतं की सगळेच प्रमुख फलंदाज ज्याच्यामध्ये आपण ज्ञानेश्वरला पाहिलं, कुशल गुरवला पाहिलं, योगेश बाद झाला, तेजस बाद झाला, अक्षय बाद झाला, सुयोग परतला, रुपेश परतला. हे सगळेच ज्या फलंदाजांवर मात्र भिस्त होती एसपी चॅलेंजर्स कडाव टीमची. ते सगळे फलंदाज फक्त विकेट्स फेकत गेले. परंतु त्याहीपेक्षा आपण म्हणूया जी वेदकता होती, गोलंदाजीतली भीषणता होती ती अफलातून होती. या मॅच मध्ये कमाल केली जीत रोजारियानं आणि तब्बल 5 विकेट्स घेतल्यात. गोलंदाज तयार होतोय ऋतिक. इथे मात्र गलीमधून बॉल चाललाय. सिंगल येईल. आउटसाइड एज लागली होती. टायमिंग झालं नव्हतं. एकच धाव. एकेरी धाबेच्या बरोबरीनं मात्र धावसंख्येमध्ये बदल येणारे 11 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्गवर ऋतिकनं अप्रतिम झेल टिपला होता. क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा झालेली चांगली कामगिरी आणि त्याचमुळे गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढतो जेव्हा तुमच्याकडून मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होत असतं. मगाशी कुशल गुरव म्हणाला होता जर चांगलं क्षेत्ररक्षण झालं या ठिकाणी मात्र आमच्याकडे सुधारणा करण्याची गरज आहे आणि ते क्षेत्ररक्षण मात्र प्रतिस्पर्धी टीमनं आज केलं. इथे मात्र बिग हिट केला जातोय. स्लॉग स्वीपचा वापर केलाय. बॉलला भिरकावून दिलाय मिड विकेट झोनच्या बाहेर. मच निडेड बाउंड्री आपण म्हणूया. आत्मविश्वास वाढवणारा हा षटकार असेल एसपी चॅलेंजर्स कडाव टीमसाठी. फलंदाज संदीपच्या बॅटमधून
सर एक चांगला खेळाडू आहे मार्केवाडी संघाकडून नेहमीच आक्रमणाचा खेळ साकारणारा संदीप आपण मैदानावरती पाहतोय. आणि प्रीमियर लीग म्हटली तर सगळेच 11 खेळाडू स्टार असतात आपापल्या गावामधले, त्यामुळं अगदी शेवटपर्यंत फलंदाजी खोलवर प्रत्येक संघांची तुम्हाला पाहायला मिळेल. मग अगदी 10व्या-11व्या क्रमांकाचा फलंदाज जरी येऊन षटकार मारला तरी आश्चर्य वाटू देऊ नका, कारण प्रत्येक प्लेइंग 11 निवडताना सुद्धा कॅप्टन समोर मोठं टेन्शन असतो, कारण त्या स्क्वॉडमधून 11 जणांना कोणाला घ्यायचं, कारण सगळे 14-15चा जो स्क्वॉड असतो तो सगळेच खेळाडू दिग्गज आहेत. परंतु इथे संदीप मार्केनं जो षटकार मारला, या षटकारानं पुन्हा एकदा थोड्याशा आशा पल्लवीत झाल्या ते एसपी चॅलेंजर्स कडाव टीमच्या. षटकारानं मात्र आता येणारे 10 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. सामना खुला अजूनही होऊ शकतं. या ओव्हरमध्ये जर धावा आल्या तर अजूनही या मॅचमध्ये मात्र कमालीची फाईट आपल्याला पाहता येईल. अजून 2 मारले तर 500 रुपयांचं पारितोषिक असेल नामदेव बारके. इथे मात्र अजून एक तर नक्कीच येणार. बॅटच्या मधोमध जेव्हा आवाज आला तेव्हाच प्रेक्षकांना कळून चुकलं होतं की हा षटकार आहे, आणि शेवटच्या क्षणाला मात्र लढतोय हा लढवय्या खेळाडू संदीप मार्केच्या बॅटमधून सलग दुसरा षटकार. आणि अजून एक आला तर नामदेवजी मार्के यांच्याकडून असेल 500 रुपयांचं पारितोषिक. त्याहीपेक्षा इथे थोड्याशा मागासपासून जे चेहरे निराश वाटत होते एसपी चॅलेंजर्स कडाव संघाच्या गोटामध्ये एक अस्वस्थता होती, ते आता मात्र थोडेसे चेहरे ताजे तवाने वाटायला लागलेत, प्रफुल्लित झालेत. आता कुठेतरी एक हास्याची मोहर आपण म्हणूया त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते. या 2 षटकारांच्या मदतीनं अजूनही सांगतोय संदीप हा सामना संपलेला नाहीये, कारण जोपर्यंत मी मैदानामध्ये आहे तोपर्यंत विजय लवकर तुमच्यापर्यंत येईल असं समजू देऊ नका. अजूनही 9 बॉल आणि 20 धावांची जरूर गरज आहे. मारले तरी मार्केला मात्र इथे 500 रुपये आलेत. नामदेवजी मार्के चांगले खेळाडू आहेत, एक दिग्गज खेळाडू आहेत मार्केवाडीचे, त्यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. भाऊ आहे त्याचा, आणि मार्केवाडीचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय तर अर्थातच संदीप मार्के. तर नामदेव मार्केचा भाऊ आहे संदीप मार्के. 2 षटकारांनी मात्र अशा पल्लवित केल्यात, परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. दोनही संघांना कमबॅक करता येऊ शकतं. आता थोडंसं टेन्शन वाढलंय. अर्थातच स्वर्गीय प्रवीणदादा प्रतिष्ठान बेकरे परिसर शॉर्ट टीम मीटिंग बोलवण्यात आले. गोलंदाज ऋतिक कोळंबेला मात्र काही टिप्स देण्यात आल्यात. या टिप्सचा आता मात्र योग्य रीतीनं वापर होणार का हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं आहे. परंतु ज्या आक्रमकतेनं आता मात्र लढतोय संदीप मार्के लाजबाब. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यामध्ये त्याला अपयश आलं. इथे मात्र कम्प्लिटली बेट करून गेला. निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र येणारे 8 चेंडू आणि 20 धावा. या 2 बॉलमध्ये निदान एखादी बाउंड्री हवी आहे, ती एसपी चॅलेंजर्स कडाव टीमला. परंतु ऋतिक कोळंबे मात्र हे करू देणार का? समोर संदीप मार्के. पुन्हा एकदा मिस झालाय. आता टेन्शन वाढले. ज्या टिप्स दिल्या ऋतिकला त्या टिप्सचा अगदी योग्य रीतीनं वापर चालू आहे असंच म्हणायला काही हरकत नाहीये. 2 षटकारानंतर मात्र सोपं नव्हतं गोलंदाज ऋतिकला कमबॅक करणं, परंतु तोही मोठ्या आत्मविश्वासानं सामोरं गेलाय तो संदीपला, आणि लगातार 2 चेंडू निर्धाव टाकून पुन्हा एकदा मॅचमध्ये कमालीची चुरस निर्माण केली. हा अतिशय महत्वाचा चेंडू असेल. 7 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता. खूप चांगला बॉल होता, फुलर लेंथ. यावेळेस मात्र स्वतःला ऍडजस्ट करून स्क्वेअरलेग अंपायरच्या बाजूने बॉल निघालाय. पहिली धाव वेगानं. इथे मात्र खरंच गरज होती का या धाव्याची? स्ट्राईक रोटेट आपल्याकडे करायला हवी होती, कारण त्याच्या माध्यमातून 2 षटकार आले होते, परंतु दुसरी धाव घेण्याचा मोह मात्र आवरता आला नाहीये, आणि महत्वपूर्ण विकेट मात्र गमावले ती एसपी चॅलेंजर्स कडाव टीमनं. संदीप 2 षटकाराची गडी मात्र संपुष्टात. पण या ठिकाणी बाकी आहे, तर आपण इनिंग संपल्यानंतर त्यांचा आपण मान सन्मान या ठिकाणी करू. पण पंच आणि सर्व खेळाडू, इतर खेळणारे सर्व संघ बघा, अजून 3 मॅचेस आहेत, त्यामुळे कोणताही दिरंगाई नको. सामना ताबडतोब सुरू करा. आणि ज्यांचं क्षेत्ररक्षण आहे अभि सर लगेच तयार राहायचे, कारण पुढील सामन्यामध्ये आपलं क्षेत्ररक्षण आहे. कोणताही वेळ घेऊ नका, येऊन थांबायचे या ठिकाणी, आणि जशी मॅच संपेल आपण त्वरित मैदानात प्रवेश करायचे. 6 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. महत्वपूर्ण विकेट मात्र गमावले संदीप मार्के. थांबायला हवा होता. 1 धाव घेतली असती शेवटच्या षटकामध्ये, अजूनही मॅच मध्ये चुरस निर्माण झाली असती. शेवटचं षटक. आकाश येतोय. आकाशचा लोवर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला ऑन साईडला.
बॉल कॅपमध्ये आहे. एक टप्प्यानिशी मात्र सीमारेषेच्या पलीकडे मॅच संपलेली नाहीये. पहिलाच बॉलवर आलाय खणखणीत चौकार. बॅटची एज घेतले, बॉल मागे चाललाय, शॉर्ट फायनलला फील्ड केला जाईल. एकच दाब येते, सिंगल रन मात्र धावसंख्येमध्ये बदल होईल. येणारे 4 चेंडू आणि आता 14 धावांची गरज आहे. इथे रन होणार नाहीये, परंतु स्ट्राईक मात्र रोटेट झाले. जे हवं होतं SP चॅलेंजर्स कडाव संघाला ते मात्र झालंय. कारण जास्तीत जास्त स्ट्राईक मिळावी याच हेतून आता मात्र मैदानामध्ये खेळ केला जाईल. तो अक्षयकडून आणि सिंगल मिळते. धावसंख्या 1 ने पुढे चालले. आता मात्र या दरम्यान रनरेटर मास्टर म्हणून ज्यांना म्हटलं जात आहे, स्कोर मास्टर आपण पाहतोय कुणाल गुप्ता सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपण त्यांचंही मनापूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करूया. कुणालजी गुप्ता सर. 9 फलंदाज बाद झालेत. 9 फलंदाज बाद झालेत. धावफलकावर धाबा लागल्यात. त्या शेवटची जोडी आहे, त्यामुळं आता रिस्की रन घेण्याचा प्रयत्नच केला जाणार नाहीये. काही करायचंय ते आता मात्र एकाच एंडला उभं राहून अक्षयला करावं लागणार आहे. 2 षटकाराच्या मदतीनं आणि दुहेरी दाबाच्या मदतीनं हा सामना फिनिश करता येऊ शकतं. हे 2 उत्तुंग षटकार मारावे लागतील या मॅचमध्ये. 3 चेंडू आणि 14 धाबा. प्रेशर आहे दोनही बाजूने. हा चेंडू फार निर्णायक असेल. या बॉलवर एखादा मोठा फटका आला तर अजूनही या मॅचमध्ये मात्र SP चॅलेंजर्स कडाव संघाचं आव्हान जिवंत राहू शकतं आणि ती कामगिरी मात्र करावी लागेल. पेटून उठावं लागेल. उठा आणि संघर्ष करा या उक्तीप्रमाणे मात्र मैदानामध्ये खेळावं लागेल. हा फटका मात्र आलाय षटकार. सामन्यामध्ये रंगत अजूनही निर्माण आहे. रंजकता मात्र या सामन्यामधली कायम आहे. येणारे 2 चेंडू आणि आता मात्र गरज आहे ती 8 धावांची. हुकमी एक्का एक्का एक्का. मी त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. माननीय प्रमोदजी पिंगले साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. आपलं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तर 2 चेंडू आणि 8 धाबांची गरज आहे. सामना बरोबरीमध्ये सुटला तर 1-1 पॉईंट दिला जाईल. त्यामुळे काही झालं निखिल सर तरी या बॉलवर निदान एखादी धाव तरी हवीच आहे, तरच शेवटच्या बॉलवर एखाद्या षटकारासाठी जाऊ शकतं. जर या बॉलवर षटकार किंवा एखादा मोठा फटका खेळता आला नाही तर निदान 1 धाव तरी काढावी लागू शकते, कारण तरच शेवटच्या बॉलवर टाईसाठी चान्स निर्माण होऊ शकेल. आणि तो प्रयत्न आता मात्र केला जाणार का? 2 चेंडू आणि 8 धाबा. चित्तथरारक सामना पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची उत्कंठा आता मात्र शिगेला. हा अतिशय महत्वाचा चेंडू असेल या मॅच मधील आणि तो टाकण्यासाठी मात्र सज्ज होतोय आकाशसाठी. हा बॉल बॅटची एज लागले. दाव्याचा प्रयत्न केला जातोय आणि मी तर म्हणेन हा प्रयत्न योग्य आहे. हा प्रयत्न योग्य होता, परंतु रनआउटच्या स्वरूपात बाद सुद्धा व्हावं लागलं असतं. कारण आता कुठेतरी चान्स निर्माण झाले. ती मॅच टाय होणार का? शेवटच्या बॉलवर षटकार आला तर दोनही संघांना 1-1 गुण मिळणार आहेत. त्यामुळे हा प्रयत्न योग्यच होता असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. अक्षयचा आता मात्र सगळी दारोमदार जी आहे. 11व्या क्रमांकाचा फलंदाज जयेश आज मात्र सुपर हिरो होण्याचं स्वप्न साकारणार का? कारण हा षटकार आयुष्यभर येणाऱ्या प्रत्येक कर्जत प्रीमियर लीग मध्ये आठवला जाईल. 1 चेंडू 7 धाबांची गरज आहे आणि आता का फासल्या फासफूस फुसफुस करू नये, कारण 1 चेंडू 6 धावाही जमतील. 1 चेंडू 7 धावांची गरज आहे. श्वास आहे ना शब्द उट्टट पिंगट जाट बाण दंडनाथ. श्वास घेताना आता दोन्ही संघांच्या पासल्या फासफूस फासफूस फुसफुस करतील. धगधग आता मात्र वाढले. गोरक्षनाथ पवार मोठे भिंगार ज्यांचा आवाज तुम्ही ऐकलात. 1 चेंडू विजयासाठी 7 धावा आणि पाहायला गेलं तर बरोबरीसाठी मात्र 6 धावा. गोलंदाजी मार्कवर मात्र आकाश सज्ज होतोय, तर फलंदाज 11व्या क्रमांकाचा जयेश या मैदानावर मात्र काय कारनामा करणार? टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो एकदा. इथे फटका आलाय. इट्स अ मॅक्सिमम. सामना इक्वल केलाय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या मॅच साठी. अफलातून परफॉर्मन्स सादर केलाय. 11व्या क्रमांकाचा फलंदाज जयेशनं ठोकलाय षटकार आणि SP चॅलेंजर्स कडाव संघाला
कौतुक करावं खेळाडूचं. आपण म्हटलं 11वा खेळाडू, कधी कधी खोटा सिक्का पण एवढ्या जोरात चालतो, तो मजबूत चालतो आणि सामन्याचं चित्र पालटून टाकलं, चित्र पालटलंय या खेळाडूने. चला आपण शतरक्षण लावून घ्या. तर या ठिकाणी आपण सत्काराकडे जाऊया. मी विनंती करतोय बांदल बदर्स मयूर आणि तेजस, आपण यायचं या ठिकाणी, आपलं या ठिकाणी मान सन्मान केला जाईल. दिनेशजी भोईर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते. दिनेशजी भोईर आपण या, आपल्या शुभ हस्ते पाहुण्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करतोय. त्याचबरोबर प्रथमेश मते. सामना इक्वल झालाय, परंतु समसमान गुण मात्र इतर संघांना थोडंसं टेन्शन देणार आहेत. इतर संघांना, या ग्रुपमधील संघांना आता मात्र टेन्शन वाढलं असेल जेव्हा सामना इक्वल होतो. परंतु जीतनं खूप चांगली गोलंदाजी केली, जीतनं अप्रतिम गोलंदाजी केली, परंतु शेवटच्या बॉलवर मात्र षटकारानं मात्र हा सामना टाय झालाय. प्रथमेश मते आपण यायचं बॅट स्पीडावरती. प्रथमेश मते. तर जयेशसाठी पारितोषिक आलाय. धुले विघ्नेश. SP11 कडाव संघाचे मॅनेजर नितीनजी काळोखे